ठीक आहे. आपला पुढचा जो मुद्दा आहे तो जातीय निवड आहे. काल आपण बघायला सुरुवात केली होती बघा. 16 ऑगस्ट 1932ला हा जातीय निवाडा मांडलेला आहे. हा जातीय निवाडा मांडला होता रॅमसे मॅकडोनाल्डनं. रॅमसे मॅकडोनाल्ड सांगितलेलं तुम्हाला अगोदर की हे ब्रिटिश पंतप्रधान होते या कालखंडामध्ये. तर हा जातीय निवाडा मांडलेला आहे बघा. जातीय निवाडा मांडण्याच्या अगोदरच्या घटना ह्या होत्या की गांधी इर्विंग करार झाला होता 5 मार्च 31ला आणि या गांधी इर्विंग करारानुसार सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करण्यात आली होती. ठीक आहे. आणि याच गांधी इर्विंग करारामध्ये तरतूद होती की काँग्रेसनं दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहावं. कारण पहिल्या गोलमेज परिषदेच्या कालखंडामध्ये सविनय कायदेभंग चळवळ चालू असल्यामुळे काँग्रेसनं पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता आणि म्हणून मग आता काँग्रेसला दुसऱ्या गोलमेज परिषदेवर उपस्थित राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मग महात्मा गांधीजी आंदोलन स्थगित करून दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याकरता इंग्लंडला गेलेत. इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा चालू असताना या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्डना प्रत्येक सदस्यांना बोलण्यासाठीचा कालावधी दिला आणि यामध्ये मग प्रत्येक सदस्य बोलत असताना मग आंबेडकरांचा नंबर आला आणि आंबेडकरांनी या ठिकाणी सांगायला सुरुवात केली की इंग्रज सरकार भारतामध्ये जो अल्पसंख्याक समाज आहे त्या अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राजकीय अधिकार देत आहेत. म्हणून 9च्या कायद्यानुसार या ठिकाणी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. 1919च्या कायद्यानुसार शीख, जमीनदार, युरोपियन, व्यापारी या वर्गांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. हाच धागा पकडून आंबेडकरांनी सांगितलं आणि प्रश्न उपस्थित केला की भारतामध्ये हिंदू समाजामध्ये सुद्धा सवर्ण अस्पृश्य असे 2 वर्ग आहे. यापैकी अस्पृश्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही आणि म्हणून अस्पृश्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करायचा असेल तर त्यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत. अशा प्रकारची मागणी आंबेडकरांनी या बैठकीमध्ये केली बघा. परंतु तशा प्रकारचा त्यांनी विचार मांडत असताना या ठिकाणी महात्मा गांधीजी जागेने उभे राहिलेत आणि आंबेडकरांना ते सांगू लागले की या ठिकाणी इंग्रज सरकारनं जे स्वतंत्र मतदारसंघ दिलेले हे काही देशाचा विकास करण्यासाठी दिलेले नाही आहे, हे धर्मामध्ये फूट पाडण्यासाठी दिलेले. त्यामुळे आता आंबेडकर तुम्ही जी काही मागणी करत आहात ही मागणी म्हणजे या ठिकाणी सरळ स्वातंत्र्यासाठी किंवा विकासासाठी नाही आहे. त्यामुळे हे स्वतंत्र मतदारच्या ऐवजी तुम्ही राखीव मतदारसंघ घ्या. परंतु रॅमसे मॅकडोनाल्डनं या ठिकाणी महात्मा गांधीजींना सांगितलं तुम्ही खाली बसा, तुमची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्ही तुमचे विचार मांडा. पण याच ठिकाणी महात्मा गांधींची धारणा काय झाली, आपण जर या ठिकाणी आणखीन थांबलो तर साहजिकच आंबेडकरांच्या मागणीला आपला पाठिंबा होता अशा दाखवण्याचं काम इंग्रज सरकार करू शकतं. आणि म्हणून रागारागात त्यांचा नंबर येण्याच्या अगोदरच महात्मा गांधीजी भारतात निघून आलेत आणि भारतात निघून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसची वर्किंग कमिटीची दिल्लीला बैठक बोलवली. या बैठकीत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की पुढच्या कालखंडात इंग्रज सरकार जे काही कायदा करू पाहत आहे त्या कायद्यामध्ये आता हिंदू समाजातल्या जातीमध्ये फूट पाडण्याकरता स्वतंत्र मतदारसंघाचा वापर करत आहेत म्हणून. त्यामुळे आपल्याला सावध होणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचा स्वतंत्र मतदारसंघाचा जातीसाठी वापर करू नये याकरता त्यांच्यावर दबाव टाकणं गरजेचं होतं आणि म्हणून दुसऱ्या टप्प्यातलं सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा महात्मा गांधीजींनी केली होती. तर आपण अगोदरच सांगितलेलं आहे की सविनय कायदेभंग चळवळ 2 टप्प्यात झाली, 30 ते 31 आणि 32 ते 34चा दुसरा टप्पा आहे. मग पहिल्या टप्प्यामध्ये गांधी इर्विंग करारानुसार पहिला टप्पा संपला होता. आता दुसरा टप्पा सुरू करण्याच्या पाठीमागे जी अनेक कारणं होती त्यातलं पहिलं कारण हे होतं बघा, दुसऱ्या गोलमेज परिषदेतले झालेले वाद. हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा म्हणजे गांधी इर्विंग करार झाला आणि त्याच्यानंतर आयर्विंगचा कार्यकाळ संपला होता. वेलिंग्टन या ठिकाणी व्हाईसरायपदी आले होते बघा. त्यामुळं वेलिंग्टननं या ठिकाणी गांधी इर्विंग करार मान्य करण्यास नकार दिला होता. तो आक्रमक वृत्तीचा होता. त्यांनी हा गांधी इर्विंग करार फेटाळून लावला होता. त्यामुळं सविनय कायदेभंग चळवळीच्या पहिल्या टप्प्यात ज्यांचे घरदार संपत्ती जप्त केली होती, शेती जप्त केल्या होत्या, त्यांची परत करण्यास त्याने नकार दिला होता आणि म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्याकरता सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता. तर हे दुसरं कारण होतं. आणि तिसरं कारण म्हणजे याच कालखंडात महागाईचा दर प्रचंड वाढला होता. वाढत्या महागाईमुळे सामान्य लोकांचं जीवन बेहाल चाललं होतं बघा आणि म्हणून सामान्य लोकांच्या समस्याला वाचा फोडण्याकरता सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि यातूनच मग महात्मा गांधीजींनी दुसऱ्या टप्प्याचं सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली बघा. पण आता ही चळवळ तेवढ्या आक्रमकतेनं झाली नाही जेवढी पहिल्या टप्प्यातल्या झालेली. कारण या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यातल्या चुका पोलिसांनी दुरुस्त केल्या. इंग्रज सरकारच्या लक्षात आलंय की काँग्रेसचे मेन लीडर जे नेते जे हे अटक करून तुरुंगात टाकून द्या. यांना एकदा अटक करून तुरुंगात टाकून दिलं की बाकीच्या आंदोलकांचं नेतृत्व करण्यासाठी कोणी राहणार नाही. आणि तेच झालं, काँग्रेसचे मेन नेते अटक करून तुरुंगात टाकलेत बघा. त्यामुळे हेडलेस चिकन सारखा कार्यक्रम झाला. म्हणजे जसं
कोंबडीचं वरती शिर काढून घ्यायचं आणि धड इकडे तिकडे पळतं, तशा प्रकारचं कुठलं त्याला नियोजन पद्धती नसते, निश्चित ध्येय नसतं, तसा प्रकार सुरू झाला बघा. आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या टप्प्यातलं सविनय कायदेभंग चालू असतानाच इंग्रज सरकारनं दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर या ठिकाणी एक निर्णय घोषित केला. या निर्णयालाच म्हणायचं जातीय निवाडा किंवा रॅमसे मॅकडोनाल्ड निर्णय किंवा सांप्रदायिक निर्णय किंवा कम्युनियल अवॉर्ड अशी वेगवेगळे नाव आहेत. हा तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्डनं घोषित केला होता आणि हिची घोषणा केली होती 16 ऑगस्ट 1932ला लंडनवरून घोषणा केली होती बघा. या घोषणेमध्ये त्यांनी काय काय तरतुदी मांडल्या ते पहिली तरतूद होती हरिजन, शीख, ख्रिश्चन, युरोपियन, अँग्लो इंडियन यांना अल्पसंख्याक समजण्यात आलं बघा. आणि त्यानुसार त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली. यानुसार मग या ठिकाणी शीख, ख्रिश्चन यांना अगोदरपासून तर स्वतंत्र मतदारसंघ होतेच, पण हरिजनांना या ठिकाणी प्रांतामध्ये 78 मतदारसंघाची घोषणा करून टाकली बघा. ठीक आहे, तर हरिजनांना 78 स्वतंत्र मतदारसंघ देऊन टाकले होते. त्याच्यानंतर महिलांना सुद्धा 3% राखीव जागा दिल्या होत्या. ठीक आहे, आता या 3% राखीव जागा दिल्या ही चांगलीच गोष्ट होती, कारण महिलांसाठी राखीव जागा देणं गरजेचं होतं. परंतु महात्मा गांधीजींनी हरिजनांना दिलेल्या स्वतंत्र मतदारसंघावर आक्षेप घेतला आणि महिलांना दिलेल्या राखीव मतदारसंघावर आक्षेप घेतला. आता महिलांना तर स्वतंत्र नव्हतं, राखीव मतदारसंघ दिले होते. आक्षेप याकरता घेतला, आक्षेप वेगळा अँगल नव्हतं त्यांचं इंग्रजांना म्हणणं हे होतं की तुम्हाला भारतातल्या महिलांबद्दल या ठिकाणी जितकं आदर आहे तितका आदर तुम्ही तुमच्या देशातल्या महिलांबाबतही बाळगा. तुमच्या देशातल्या महिलांना तुम्ही मतदानाचा सुद्धा अधिकार नाही दिला आणि इकडच्या महिलांचा कनवाळा तुम्ही जर करत असाल तर ते फक्त आमच्यामध्ये फूट पाडण्याकरता करू लागले. तुमचा उद्देश काही लगे असं काय म्हणजे प्रगाढ उद्देश मोठा होता असं काही दिसत नाही. कारण तुम्हाला तसं जर उद्देश असता तुमचा तर पहिलं तुमच्या इंग्लंडमधल्या महिलांना तुम्ही मतदानाचा अधिकार दिला असता आणि तिकडं त्यांना उभं राहण्यासाठी संधी दिली असती, पण अशा प्रकारे तुम्ही काही केले दिसत नाही. म्हणून तशा डायरेक्शननं त्यांनी आक्षेप घेतला होता बघा. त्यानंतरची तरतूद होती आंबेडकरांनी हरिजनांसाठी केलेल्या मागण्यामुळं त्यांना 78 स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आणि त्यामध्ये मुस्लिमांना बहुसंख्याक हिंदूंमध्ये आणि हिंदूंना बहुसंख्याक मुस्लिम प्रांतामध्ये राखीव मतदारसंघ देण्याची घोषणा होती बघा. या घोषणेलाच म्हणायचं जातीय निवाडा, कारण आता जातीमध्ये फूट पाडण्याकरता स्वतंत्र मतदारसंघाचा अवलंब करण्याची तरतूद या घोषणेत होती, म्हणून त्याला जातीय निवाडा म्हटलं आता असं बघा. मग आता मूळ मुद्दा हा आहे की स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली, मग राखीव मतदारसंघ का नाही किंवा राखीव आणि स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय फरक आहे ते लक्षात घ्यायचं बघा. ठीक आहे, हे बघा राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ असे मतदारसंघाचे 2 प्रकार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मुख्यतः फरक लक्षात घेतला पाहिजे, उमेदवार आणि मतदार. राखीव मतदारसंघामध्ये ज्या जातींसाठी या ठिकाणी तो मतदारसंघ आहे, समजून घ्यायची SC साठी असेल तर उमेदवार SCच राहणार आणि मतदार सर्व जाती धर्माचे राहणार 18 वर्षावरील. ठीक आहे, पण स्वतंत्र मतदारसंघ तसं नसतं. स्वतंत्र मतदारसंघ समजून घ्यायचे SC साठी दिला असेल तर मतदार फक्त SCच वर्ग राहणार, बाकीच्या जातीच्या धर्माच्या लोकांना मतदानाचा अधिकार नसतो. म्हणजे थोडक्यात काय, यांच्यात अलगतेची भावना निर्माण होऊन जाते स्वतंत्र मतदारसंघामुळे. आणि म्हणून इंग्रज सरकारला तेच पाहिजे होतं की जातीमध्ये एकमेकांपासून वेगळा असल्याची भावना निर्माण झाली की यांच्यामध्ये ऐक्य निर्माण होणार नाही, आणि ऐक्य निर्माण झालं नाही तर आपली राजवट गाजवणं मग आपल्याला सोपं जाईल. हा त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी राखीव मतदारसंघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची पद्धती इंग्रजांनी सुरुवात केल्याचे दिसते बघा. ठीक आहे, मग अशा प्रकारचा हा जाती निवाडा होता. जाती निवाडा प्रकाशित झाला 16 ऑगस्टला. भारतामध्ये ही बातमी येऊन पोहोचली 18 ऑगस्टला, 2 दिवसानंतर. ठीक आहे, आणि 2 दिवसानंतर बातमी आल्यानंतर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. महात्मा गांधी पुण्याच्या रोडला तुरुंगात होते. मग तिथं वर्तमानपत्रातून बातमी वाचण्यात आली आणि महात्मा गांधीजींनी ज्या गोष्टीबद्दल संशय व्यक्त केला होता की पुढच्या कालखंडात इंग्रज सरकार जातीमध्ये फूट पाडण्याकरता स्वतंत्र मतदारसंघाचा हत्यार म्हणून वापर करणारे हे काँग्रेस वर्किंग कमिटीला अगोदरच सांगितलं होतं आणि म्हणून त्यांनी रागारागात गोलमेज परिषद सोडून आले होते बघा. आता इंग्रज सरकारनं तेच केलं जे महात्मा गांधीजींना नको होतं. म्हणून महात्मा गांधीजींनी तुरुंगातूनच रॅमसे मॅकडोनाल्डना एक पत्र पाठवलंय,
सांगितलं एका महिन्याच्या आत तुम्ही जो निर्णय घेतला जातीय निवाड्याचा, हा निर्णय मागे घ्या. आणि एका महिन्याच्या आत तुम्ही जर हा जातीय निवाड्याचा मुद्दा मागे घेतला नाही तर मी मरेपर्यंत उपोषण करेल. मग हे पत्र पोहोचलं रॅमसे मॅकडोनाल्डला. रॅमसे मॅकडोनाल्डच्या लक्षात आलंय की आता जातीय निवाडा आपण मागे घेतला तर आपण महात्मा गांधीजींना घाबरला असं होऊन जाईल. आणि म्हणून त्यांनी जातीय निवाड्याचा निर्णय मागे घेण्याच्या ऐवजी एक पत्र महात्मा गांधीजींना पाठवलंय आणि सांगितलं अजूनही आंबेडकरांनी तुमच्या दोघांमध्ये तोडगा निघत असेल तर तो तोडगा मी मान्य करायला तयार आहे. पण तुमच्या दोघात जर तोडगा निघत नसेल तर गोलमेज परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं मी घेतलेला तोडगा तुम्हाला दोघांनाही मान्य करावा लागेल. त्यामुळं याच्यानंतर तुम्ही जे काही करणार आहात त्याची जिम्मेदारी माझ्यावर नसून ती तुमच्या दोघांवरच राहील. म्हणजे अशा पद्धतीनं जिम्मेदारी त्यांनी महात्मा गांधीजींवरती ढकलून दिली. मग महात्मा गांधीजींनी एक महिना संपू दिला. त्यात त्यांच्या लक्षात आलं इंग्रज सरकार काही जाती निवडा मागे घेणार नाही, जे काय करायचं आता आंबेडकरच करणार आहे. पण मग महात्मा गांधीजींनी उपोषणाला बसवून गेले लक्षात. मग 20 सप्टेंबर 1932ला महात्मा गांधी उपोषणाला बसले बघा, पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्येच. आणि 2च दिवसामध्ये या ठिकाणी महात्मा गांधी बोलीनाशी झालेत. आणि याच वेळी डॉक्टरनं सांगितलं लवकरात लवकर काहीतरी करा, नसता महात्मा गांधीजींच्या जीवाचं काहीही होऊ शकतं. आणि यातून मग ज्या आंदोलनाचं स्तोम चालू होतं, आंदोलकांचं लक्ष लागलं आता महात्मा गांधीजींच्या जीवाकडं. आणि सगळ्यांच्याच लक्षात आलंय की महात्मा गांधीजींचे जीव इंग्रज सरकार वाचू शकणार नाही, कारण ही जिम्मेदारी त्यांची नसून त्यांनी कोणावर ढकललेली आहे, दोघांवरती ढकललेली आहे. त्यामुळे आता महात्मा गांधीजींचे जीव फक्त आंबेडकरच वाचू शकतात. आणि म्हणून इंग्रज सरकारच्या विरोधात चालणारे आंदोलन आणि हे आंदोलक आता आंबेडकरांच्या घरासमोर, त्यांच्या कार्यालयासमोर, आंबेडकर ज्या ठिकाणी जातील त्यांच्या गाडीसमोर करू लागलेत. आंबेडकरांवरती दबाव टाकू लागले की महात्मा गांधीजींचा जीव वाचवण्याकरता तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून जातीय निवाडाचा जो मुद्दा आहे तो तुम्ही मागे घ्या. परंतु आंबेडकरांनी कोणतीही घोषणा करण्यास नकार देऊन टाकला. तसा एक एक दिवस जाऊ लागला आणि नंतर दबाव वाढत चालला. त्याच वेळेस मग आंबेडकरांची पत्नी रमाबाई आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलं की गांधीबाबाचे जीव वाचवण्याकरता काहीतरी करा. आणि यातूनच मग या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव असू द्या, घरातला पत्नीचा दबाव असू द्या, आणि त्यानंतर त्यांनाही वाटलं होतं की यातच महात्मा गांधींच्या जीवाचं बरं वाईट झालं तर परत जातीमध्ये जातीय दंगली पेटल्या जातील, त्याच्यातून काही साध्य होणार नाही. आणि म्हणून तो एक त्यांच्यावरती नैतिक दबाव असू द्या, या सगळ्या दबावाचा परिणाम आंबेडकरांनी घोषित केलं होतं माझ्या समाजाला या ठिकाणी मागासलेपणाचा दर्जा मिळेल अशा कोणत्याही तरतुदी मी स्वीकारणार नाही. मी चर्चा करायला तयार आहे पण अशा प्रकारच्या तरतुदी मी स्वीकारणार नाही. याच वेळेस काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं की आंबेडकर चर्चेसाठी तयार आहे. आणि यातून मग काँग्रेसचे महत्त्वाचे जे नेते होते, मग राजेंद्र प्रसाद असू द्या, जयकर असू द्या, पंडित मदन मोहन मालवीय असू द्या, घनश्याम बिर्ला असू द्या, सी राजगोपालचारी असू द्या, या लोकांनी लगेच मुंबई गाठलं. कारण मुंबईला आंबेडकरांचं कार्यालय आणि ते तिथं राहत होते. आणि मग कार्यालयात त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये बाकीचे काँग्रेसचे नेते बाहेरच बसवले, 2 जणांनीच मध्ये गेलेत, एक आंबेडकर आणि एक पंडित मदन मोहन मालवीय. या दोघांनीमध्ये एक चर्चा करून तोडगा काढला बघा. आणि हाच तोडगा घेऊन हे सगळे नेते पुण्याला आलेत येरवडा तुरुंगामध्ये. तिथं महात्मा गांधीजींनी भेट घेऊन सांगितलं अशा प्रकारचा प्रस्ताव तयार झालेला आहे. महात्मा गांधी बोलेनासे झालेले होते, त्यांनी असं मनानं होकार देऊन टाकला आणि या ठिकाणी मग हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं मानलं जातं बघा. मग या प्रस्तावावरती आंबेडकर आणि गांधीजींनी पुण्यामध्ये स्वाक्षरी केली, म्हणून त्याला म्हणतात पुणे करार लक्षात, किंवा येरवडा करार असंही म्हटलं जातं असतं. याच्यात 2 समाजात ऐक्य झालं म्हणून त्यालाच नाव पडतं ऐक्य करार. तर 24 सप्टेंबर 1932ची घटना आहे बघा. म्हणजे टोटल 5 दिवसानंतर महात्मा गांधीजींनी उपोषण सोडलेलं आहे. मग या प्रस्तावामध्ये कुठल्या तरतुदी होत्या, तर पहिली तरतुदी दी की आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा आणि संयुक्त मतदारसंघाचा स्वीकार करावा. संयुक्त म्हणजेच राखीव मतदारसंघ, आलं लक्षात, राखीव मतदारसंघाचा स्वीकार करावा, ही पहिली तरतूद होती. तर ही आंबेडकरांनी मान्य केली. नंबर 2, हरिजनांसाठी 148 राखीव जागा ठेवाव्यात आणि केंद्रातही 18% राखीव जागा देण्यात आल्या. अगोदर कसं होतं, प्रांतात स्वतंत्र मतदारसंघ दिली होती, किती 78. आता 78च्या ऐवजी प्रांतात किती जागा दिल्या 148, आणि केंद्रात जेवढ्या जागा आहेत त्यातल्या 18% राखीव जागा दिल्या. त्याच वेळेस आंबेडकरांनी ती मान्य केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आणि नंबर 3,
हरिजन हा हिंदू समाजाचाच अविभाज्य भाग आहे हे आंबेडकरांनी मान्य केलं बघा. ठीक आहे. पण जसं पुढे चालून त्यांच्या लक्षात आलंय अरे या ठिकाणी आपल्यासोबत धोका झाला, त्याच वेळेस त्यांनी घोषित केलं की मी हिंदू समाजात जन्माला आलो असलो तरी हिंदू समाजात मारणार नाही म्हणून. कारण पुढची तरतूद ही पण होती की महात्मा गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलन करावं. मग या ठिकाणी उपोषण सोडलं. महात्मा गांधी जिवंत असल्याची खबर भारत गेली आणि लोकांनी आनंदोत्सव साजरे करायला सुरुवात केली. यातून हळूहळू आंदोलन थांबत गेलेले आहे बघा. एकदम आंदोलन थांबलेलंच दिसत नाही. त्याच्यानंतर मग महात्मा गांधीजी सहित काँग्रेसच्या नेत्यांना सोडून देण्यात आलं आणि मग महात्मा गांधीजींनी 1933ला हरिजन नावाचं वृत्तपत्र काढलेले आहे बघा. हरिजन सेवक संघ नावाची संस्था काढलेली आहे बघा. आणि त्यामार्फत त्यांनी या ठिकाणी अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रम हातात घेतलेला आहे. पण याचा परिणाम काय झाला, काँग्रेसमधले जे काही नेते होते सुरुवातीला सगळे सवर्णच होते, ब्राह्मण कुटुंबातले होते. त्यामुळे त्यांनी महात्मा गांधीजींच्या या कार्यक्रमापासून स्वतःला दूर करून घेतलं आणि काँग्रेसला दूर करून घेतलं. एकटे महात्मा गांधीच राहिले. त्यामुळं महात्मा गांधीजींचा अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रम तेवढा प्रभावी ठरलाच नाही. आणि नंतर हळूहळू महात्मा गांधीजींनी तो कार्यक्रमही बंद करून टाकला. म्हणून आंबेडकरांच्या लक्षात आले ही आपली फसगत झाली. ही सगळी इंग्रज सरकारनं स्वतंत्र मतदारसंघ दिले होते, यांच्यासोबत करार करून या ठिकाणी स्वातंत्र्याऐवजी राखीव मतदारसंघ स्वीकारले. पण त्यांनी त्यांच्या अटी मान्य लागूच नाही केले, आपल्यालाच लागू करायला लावलं. आणि म्हणून तिथं फसगत झाल्यासारखी भावना त्यांची झाली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आता मी जरी मान्य केलं असलं अस्पृश्य समाज हिंदू समाजाचाच भाग आहे, आता मी त्या समाजातच राहणार नाही. म्हणून येवल्याच्या ठिकाणी भाषण करतानाच त्यांनी सांगितलं केलं की मी हिंदू समाजात जन्माला आलो असलो तरी हिंदू समाजात मारणार नाही म्हणून. आणि तिथंच क्लिअर झालं होतं की ते हिंदू धर्म सोडणार आहेत. तर मग कोणत्या धर्मात जाणार आहे त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि पुढे 1956ला मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारताना दिसतात बघा. तर अशा पद्धतीनं या पुणे करारातल्या तरतुदी लक्षात ठेवा. जातीय निवाडा रद्द करण्याकरताच पुणे करार आलेले आहे बघा लक्षात. आणि पुणे करारातल्या तरतुदी ठीक आहे. तर थोडक्यात याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं हे बघा, स्वतंत्र मतदारसंघ किती मिळणार होते आणि त्याऐवजी राखीव मतदारसंघ किती घेतलेत हे बघा. प्रांतामध्ये स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते 78, केंद्रात मिळणार होते का काही नाही. केंद्रात या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ काही मिळणार नव्हते. आता त्याऐवजी प्रांतात किती जागा घेतल्या राखीव 148 आणि केंद्रामध्ये एकूण जागाच्या 18% जागा घेतल्यात. असा चार्ट लक्षात ठेवायचा बघा. मागच्या वेळेचा प्रश्न असाच होता की आंबेडकरांनी पुणे करारानुसार प्रांतातील स्वतंत्र मतदारसंघाऐवजी प्रांतात किती राखीव मतदारसंघ स्वीकारले. मग पहिला पर्याय हा, दुसरा पर्याय हा, तिसरा पर्याय हा लक्षात. मग हे सगळे पर्याय बघितलेले असल्यामुळे आपल्याला वाटतं हे सगळंच बरोबर आहे. तर राखीव विचारलं की स्वतंत्र विचारलं, केंद्रात विचारलं की राज्यात विचारलं, त्याच्यानंतर तुमची उत्तर क्लिअर राहतील. ठीक आहे. तर हा एक मुद्दा पुणे करार म्हणतो आपण. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ बघा. पुढचा मुद्दा आहे गोलमेज परिषदा, राऊंड टेबल कॉन्फरन्स. ठीक आहे. या गोलमेज परिषदा कुठं पार पडल्या, लंडनला पार पडलेल्या आहेत. आणि याचे अध्यक्ष कोण होते तर ब्रिटिश पंतप्रधान होते बघा. ठीक आहे. मग आता ब्रिटिश पंतप्रधान कोण होते, रॅमसे मॅकडोनाल्ड होते. आता गोलमेज परिषदा का बोलवण्यात आला, उद्देश काय होता तर सायमन कमिशननं 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याची समीक्षा करण्याकरता सायमन कमिशन नेमलं होतं बघा 27ला. सायमन कमिशनची नियुक्ती अगोदरच्या हुजूर पार्टीने केली होती. नंतर 28ला निवडणुकीमध्ये मजूर पार्टी बहुमताने निवडून आली. पण आता सायमन कमिशनची निवड या ठिकाणी रद्द करता येत नव्हते. त्यांनी बरंच कामकाज हँडल केलं होतं. 28ला त्यांनी पूर्ण भारतभरात दौरे आयोजित करून रिपोर्ट तयार केला होता. हाच रिपोर्ट ब्रिटिश सरकारला मे 1930ला दिला होता. मग हा रिपोर्ट असा स्वीकारला तर भांडवलदाराच्याच गोष्टी मान्य केल्यासारख्या होईल. आणि म्हणून भारतीय लोकांना विचारून हा रिपोर्ट तयार केला की नाही हे बघण्याकरता या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्डना गोलमेज परिषदा आयोजित केल्या होत्या. मग इंग्लंडमध्ये या गोलमेज परिषदा झाल्या. इथं जे प्रतिनिधी होते ते असे गोलाकार पद्धतीनं बसण्याची त्यांची व्यवस्था होती. गोलाकार याच्यामध्ये ते बसत असल्यामुळे राऊंड टेबल कॉन्फरन्स नाव पडलेले बघा त्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं गोलमेज परिषदा 3 झालेल्या आहेत. पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर ते जानेवारीच्या कालखंडात झाली. दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर महिन्यात ते डिसेंबर 1931च्या कालखंडात झाली. पहिली 30ला, दुसरी 31ला आणि तिसरी 32ला. असं लक्षात ठेवायचं बघा. ठीक आहे. तिन्ही गोलमेज परिषदेतले प्रतिनिधी दिलेले बघा.
पहिल्याला 89 प्रतिनिधी होते, दुसऱ्यामध्ये 107 आणि तिसऱ्याला 146 प्रतिनिधी होते. आता हे जे प्रतिनिधी होते हे 3 भागातले प्रतिनिधी होते बघा. काही प्रतिनिधी भारतातल्या संस्थानिकांचे होते. लक्षात, तिन्ही गोलमेज परिषदेला संस्थानिकांचे 16 प्रतिनिधी होते. ठीक आहे. काही प्रतिनिधी ब्रिटिश पार्लमेंटचे खासदार होते, ब्रिटिश खासदार म्हणू आपण त्यांना. ठीक आहे. आणि हे प्रतिनिधी तिन्ही गोलमेज परिषदेला 16 होते. म्हणजे संस्थानिकांचे प्रतिनिधी ते 16, इथं 16, इथं 16 होते. ब्रिटिश खासदार इथं 16, इथं 16, इथं 16 होते. आणि उरलेले जे होते भारतातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते. भारतातील राजकीय पक्ष प्रमुख. लक्षात. तर मग आता या ठिकाणी 16 16 32 हे काढून टाका. 32 काढले तर उरले 57. इथं राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते 57, इथं 75, इथं 16, 14. लक्षात येईल. आणि बाकीची 16 आहे मग इथं. तर अशा पद्धतीनं हे प्रतिनिधी कोणत्या प्रतिनिधित्व करत होते. तर संस्थानिकांचं काही प्रतिनिधित्व करणार होते, काही ब्रिटिश खासदार लोक होते आणि काही भारतातले राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते बघा. तर अशी ही टोटल संख्या एवढी आहेत बघा. तर अशा या 3 गोलमेज परिषदा झाल्या. गोलमेज परिषदेमध्ये कशावर विचार झाला तर सायमन कमिशनच्या अहवालावर विचार झालेला आहे. आणि सगळ्यांना मान्य असलेल्या तरतुदी वेगळ्या काढण्यात आल्या आणि त्याचीच एक श्वेतपत्रिका जारी करण्यात आली. त्या श्वेतपत्रिकेचं रूपांतर पुढं कायद्यात झालं. त्या कायद्यालाच म्हणायचं 1935चा कायदा, भारत सरकारचा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. लक्षात. हा भारतातला सर्वात शेवटचा आणि सर्वात मोठा प्रशासकीय सुधारणा कायदा आहे. लक्षात. मग पुढं कायदा बघण्याच्या अगोदर आतापर्यंत आपण सविनय कायदेभंग, जातीय निवाडा, पुणे करार हे सगळ्या घटना बघितलेल्या आहेत बघा. या घटनेवर प्रश्न कसे आलेले आहेत ते प्रश्न एकदा लक्षात घेऊ. पहिला प्रश्न आहे, नोव्हेंबर 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन कशासाठी नियुक्त केले? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे 2 नंबर, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याची समीक्षा करणे, हे त्याचं प्रमुख कारण आहे. मॉर्लमेंटो कायदे समीक्षा करण्याकरता कुठली समिती नव्हती बघा. 35च्या कायद्याची निर्मिती करण्यासाठी गोलमेज परिषदे होता. लक्षात. हां. तर या पद्धतीनं हा दुसरा मुद्दा येतो. एका वर्षात स्वराज्य द्या नसता स्वातंत्र्याची मागणी राहील अशी तरतूद कोणत्या समितीनं केली? नेहरू रिपोर्टमध्ये केलेली. लक्षात. पहिलीच तरतूद हीच होती की आता स्वराज्य किती दिवस मागायचं, शेवटी ठरलं 1 वर्षभर शेवटची मुदत द्यायची आणि म्हणून एका वर्षाच्या आज स्वराज्य द्या नसता संपूर्ण स्वराज्याची मागणी राहील. एका वर्षातली स्वराज्याची मागणी त्यांनी काही कंप्लीट केलेली नाही आणि म्हणून त्यांनी घोषित करून टाकलं की इथून पुढं आपली मागणी मग संपूर्ण स्वराज्याची राहील. आणि लाहोर 1929च्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करून घेतला आणि 26 जानेवारी 1930ला स्वातंत्र्याची कल्पना भारतीय लोकांच्या मनात तयार व्हावी याकरता प्रथम स्वातंत्र्य दिन पण साजरा केला होता बघा. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ आक्रमकतेने पार पडली? हे बघा, संगमनेरला पार पडलेली आहे, मालवणला सुद्धा पार पडलेली आहे, बेळाशीला आहे, फक्त नाशिकचं नाव येत नाही. नाशिकमध्ये कळवणला आहे, एक्झॅक्टली नाशिकला नाही. म्हणजे अ ब क कुठला पर्याय येतो? पहिला. अ मध्ये इथं जंगलचा सत्याग्रह झालेला आहे, ब मध्ये मालवणला मिठाचा सत्याग्रह झालेला आहे, बेळाशीला जंगलचा सत्याग्रह झाला राजूताई कदमच्या नेतृत्वाखाली. आले लक्षात. तर हे 3 अ ब क उत्तर आहे. ड याच्यामध्ये बसत नाही. त्याच्यानंतर कोणत्या घटनेनंतर सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली? ठीक आहे. कुठला आहे? गांधी इर्विन करार. हा करार 5 मार्च 1931ला झाला होता. या करारामध्ये गांधीजींच्या अटी आयर्विनने मान्य केल्या होत्या, आयर्विनच्या अटी गांधीजींनी मान्य केल्या होत्या. गांधीजींच्या कोणत्या अटी होत्या? की या चळवळीदरम्यान ज्यांना ज्यांना तुम्ही अटक केलं त्यांची सुटका करा, या चळवळीदरम्यान ज्यांची संपत्ती जप्त केली त्यांची त्यांना परत करा. त्याच्यानंतर मिठावरचे कर काही प्रमाणात कमी करा आणि गरिबांना मीठ तयार करण्याची परवानगी द्या. आणि त्याच्यानंतर विदेशी मालाच्या दुकानासमोर शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार भारतीयांना द्या. या 4 महात्मा गांधीजींच्या अटी या ठिकाणी आयर्विननं मान्य केल्या. आणि आयर्विनच्या काही अटी महात्मा गांधीजींनी मान्य केल्या. कुठल्या? आयर्विनची पहिली अट होती, हे आंदोलन पहिलं स्थगित करा. नंबर 2ची मागणी होती की काँग्रेसनं दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहावं.
तिसरी मागणी होती, या चळवळी दरम्यान जी हिंसा झाली त्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसनं करू नये. आणि चौथी मागणी होती, संरक्षण, परराष्ट्र, चलन ही आणि अल्पसंख्याक ही जी खाती आहे ही खाती केंद्रामध्ये इंग्रजांकडे राहावी, सरकारकडे राखीव असावी आणि बाकीची खाती भारतीयांकडे असावी. यालाच म्हणायचं द्विदल शासन पद्धती. म्हणून सायमन कमिशननं सांगितलं होतं की केंद्रातही द्विदल शासन पद्धती नको, राज्यातली जी काही द्विदल शासन पद्धती ती रद्द करावी. पण लागू काय झालं, राज्यातली रद्द करण्यात आली द्विदल शासन पद्धती आणि केंद्रामध्ये लागू करण्यात आली. मग केंद्रात का लागू करण्यात आले तर त्याला कारण काय, गांधी इर्विन करा. आलं लक्षात. तर हा एक प्रश्न लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा हा आहे कालक्रम जोडा. ठीक आहे. याच्यामध्ये 4 घटना दिलेल्या आहे. प्रथम स्वातंत्र्य दिन, नेहरू रिपोर्ट, संपूर्ण स्वराज्य ठराव आणि दांडी यात्रा. तर काळानुसार पहिलं कुठली घटना आहे, पहिली दांडी यात्रा. हे बघा, ही घटना 1928ची. प्रथम स्वातंत्र्य दिन 1930चा आहे. संपूर्ण स्वराज्य ठराव 1929चा आहे आणि दांडी यात्रा 1930ची. असं समोर एकदा मांडणी करायची. मग 1928ची पहिली घटना येईल, ही 1 नंबरला येईल, ही 2 नंबरला येईल. आता याच्यामध्ये ही मार्च महिन्यात, ही 26 जानेवारीला, म्हणजे ही 3 नंबरला येईल आणि ही 4 नंबरला. आता असा पर्याय कोणता आहे, ब क अ ड, ब क अ ड हा पर्याय. आलं लक्षात. या पद्धतीनं लक्षात घ्यायचं किंवा असे प्रश्नाचे उत्तर काढायचे किंवा यातलं जेवढं माहिती त्याच आधारे काढायचं. पुढचा मुद्दा आहे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद कशात होती, जाती निवडत होती. आणि स्वतंत्र मतदारसंघ कुठे दिले जाणार होते, प्रांतात. किती दिले जाणार होते, 78. ही घोषणा केली होती लंडनमधून, म्हणून लंडन घोषणा म्हणतात. ही घोषणा रॅमसे मॅकडोनाल्डनं केली होती, म्हणून रॅमसे मॅकडोनाल्ड निर्णय म्हणतात. या घोषणेनुसार जाती जातीमध्ये फूट पाडले जाणार होती, म्हणून जातीय निवाडा म्हणतात किंवा सांप्रदायिक निर्णय म्हणतात. असे वेगवेगळे नाव आहेत. कधीची घोषणा आहे, 16 ऑगस्ट 1932ची घोषणा आहे बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रांतात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करणाऱ्या निर्णयास कोणत्या नावाने ओळखले जाते. अरे सर, अ ब क ड. ऐक्य करार नाही, हे सोडून द्यायचं फक्त. ऐक्य करार म्हणजे पुणे करार आहे. ठीक आहे. जातीय निवडालाच रॅमसे मॅकडोनाल्ड निर्णय म्हणायचं, याला सांप्रदायिक निर्णय, यालाच कम्युनिटी अवॉर्ड. हे 4 नाव आहेत. म्हणजे काय उत्तर, अ ब क ड. आलं लक्षात. हे ऐक्य करार म्हणजे पुणे करार आहे. पुणे करार तर वेगळा आहे, हा जाती निवाडा वेगळा आहे. तर ह्याला असे 4 नावाने ओळखले जाते बघा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न असेल, सायमन कमिशनला भारतीयाने विरोध केला. काय कारण आहे, या समितीमध्ये एकही भारतीय नव्हता, हे त्याचं प्रमुख कारण आहे. ठीक आहे. हा एक प्रश्न आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रथम स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला, तर 26 जानेवारी 1930. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न आहे, सोलापूरमध्ये हुतात्मा झालेले भारतीय कोण आहेत. कुर्बान हुसेन आहेत, जगन्नाथ शिंदे, मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा. वरील 4 पण बरोबर आहे. ठीक आहे. हे झालं आपलं सविनय कायदेभंग चळवळीबद्दलची माहिती. आता पुढचा मुद्दा, मागचं काय लिहून घ्यायचं आता. ठीक आहे, लिहून घ्या. आता तुम्ही लिहिलंच नव्हतं का.
मला वाटलं यानं थोडं स्पीड येऊन जाईल. फोटो काढा, पटापट होऊन जाईल. शॉर्टकट करा ना त्याला. हां काय म्हटले? मला वाटलं होतं की तुम्ही असं पटापट चालचाल. आता मी सांगेपर्यंत तुम्ही लिहित चालताल. आता कायद्यातले 2-3 कायदे आणले असते आपण, कारण पुढच्या 5-5 मिनिटात एक एक कायद्याच्या हिशोबाने 3 कायदे तरी झाले असते आजच्या लेक्चरमध्ये. आणि उद्या जवळपास आणखीन 15 झाले असते 5-5च्या हिशोबानं. 10 तरी संपले, उद्या कायदे संपले असते. किती पटापट चाललं असतं पुढं. अशा ओळीत ओळी नका लावू, शॉर्टकट घ्या. मी शॉर्टकट सांगतो तुम्हाला. हरिजन, शीख, ख्रिश्चन जे महत्वाचे तेच घ्या त्यातले. त्यांना असं तुम्ही एक एक तुमच्या दिमागात राहणार नाही. आपल्याला याच्यातलं कोणावरती काम करायचं? अस्पृश्य म्हणा किंवा हरिजन म्हणा. हरिजन शब्दावर बंदी आता आपण वापरू लागलो तरी पुस्तकाचं आहे, आपण ते सांगू शकतो. हरिजन हा अस्पृश्य म्हणता मंजूर आहे, पण हरिजन शब्दावरती बंदी आहे. पहिल्यांदा बंदी घालणार राज्य कुठलं आहे? ओरिसा. नंतर मग भारतभरात बंदी घातली गेलेली. हरिजन शब्द कोणी वापरला होता? महात्मा गांधीजींनी. हरीची जन आहे म्हणजे ईश्वराचे लेकर आहे असला अर्थी तो शब्द होता हरिजन. झालंय. पुढचं घ्या. पुणे कराड घ्या. हे नका बसवली, हे महत्वाचं. हे संयुक्त म्हणजे राखीव मतदारसंघ. तुम्ही गोंधळ घालता राव. मला बरोबर चाललं होतं. मी म्हटलं लिहून देण्यात जेवढा वेळ जाईल ते वाचेल. फोटो काढून घ्या. तुम्हाला नोटीस दिलेत ना पुस्तकं. इथं फक्त घटना लावून घ्या, लिंक लावून घ्यायची आणि नंतर वाचन करायला बघा. स्पीड यायला लागतो तुम्हाला. बघा तुमच्या हिशोबाने घ्या. एकमेव मी गडबड करतो. त्याचं कारणच आहे की पटपट उरका, अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, अधिकारी झाली पाहिजे, पटकन हे. सगळं वाचल मी म्हणत नाही. 20-22 लगे इतकं नसतं लग्नाचं वय. लवकर आवरायचं, पटकन लगे पदं पाहिजेत. तर 22-23च्या आत त्यानं पदावर आणून ठेवलं. 23-24 म्हटलं उरकून घ्या लग्न. तर ते त्यामुळे ते म्हणतात लेच मामा गडबड करतात, नुसते गडबड गडबड गडबड. तर इथं सगळ्या पोराला तसं म्हणतो असं पटपट चला, हे घ्या, पुढचं घ्या, त्याच्या पुढचं घ्या, परत यावं लागेल. एकदाच असं नाही की तुमच्या डोक्यात आलं सगळं फिट्ट, पेपर सोल्युशन करा, परत इकडे या मुद्द्याकडं, याच्यात काय गडबड होऊ लागले, परत पेपरकडे जा. एकच वर्ष सगळं त्याच्यामध्ये गुंतून जायचं.
तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ब्राह्मण कुटुंबातलं कोणी असेल ते त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. ते काय करतात, आपल्याला ज्या मार्गाने जायचं त्या मार्गाबद्दल जितकं वाचन करता येईल तितकं वाचन करत चालतात. त्याच मार्गात जास्तीत जास्त विचार करत चालतात. 1-2 वर्षामध्ये त्या मार्ग कण माहीत झालेला असतो. आपण उरलेल्या वेळात अभ्यास करतो. लक्षात, मेजॉरिटी वेळ आपला सगळा खाणं पिणं झोपणं रूमवर जाणं कपडे धुणं मेसचं खाणं झोप काढणं मोबाईल आणि मग क्लास आणि नंतर उरलेला वेळ अभ्यास. तर हे चुकीचे मेथड आहे सगळे. नाही रिअलमध्ये मालवीय आणि आंबेडकरमध्ये झालेलं होतं, पण नंतर दुसऱ्या दिवशी केली त्यांनी, पण दुसऱ्या दिवशी केली. जरा आपलं काही नाही, आता एकच आंदोलन बाकी आहे, भारत छोडो. लक्षात, 1 कायदे बाकी आहे, 2 योजना बाकी आहे, 3 भारताची पाळणी, 4 क्रांतिकारक, 5 संस्थानिकांचे विलीनीकरण, 6 कामगार चळवळ, 7 शेतकरी चळवळ, 8 आदिवासी चळवळ, 9 गव्हर्नर जनरल, 10 शैक्षणिक आयोग, 11 व्हाईसराय, 12 और बरेच मुद्दे बाकी आहे आपले. हां, महाराष्ट्रातले समाजसुधारक 13 आणि महाराष्ट्रातील आदिवासींची उठाव. मग ते सांगतो तुम्हाला राहा, पण तुम्ही कुठं ऐकू लागले? हां, झालं आता वेळच झाला तसं. पुढं जाण्याचा काही अर्थ नाही. मागं घ्यायचं पुढं घ्यायचं. हां, हे टाकून दे. हा एक चार्ट कधी पण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. मागच्या मुलांच्या हाताने प्रश्न घातलेत त्यांनी, सगळं पाठ होतं त्यांच्या. फक्त हेच पाठ नव्हतं, स्वतंत्र आणि 8 राखीव, हे सगळे आकडे पाठ होते त्यांच्या. फक्त तिथं लक्षात आलंय ह्या 78 स्वतंत्र एके राखीव आहे, केंद्रात एकी प्रांतात आहे, तेच आठवेन त्यांना. 4ही पर्याय खाली आहे, 3ही पण पर्यायत नाव ते आकडे. मग मुलांच्या लक्षात आलंय सोपेच चुकतात, अवघड थोडं चुकणार आहे. कारण अवघडचं माहीतच नसतं, काळच करत नाही ना आपण. झालं काही? गोलमेज परिषदेला टाकून द्या. सगळ्यात जास्त कोणत्या गोलमेज परिषदेला लोक उपस्थित होते? दुसऱ्या. काँग्रेस कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होती? दुसऱ्या. पहिल्या आणि तिसरीला नव्हती, कारण तिसरीच्या वेळेस दुसरा टप्पा चालू होता, पहिलीच्या वेळेस पहिला टप्पा चालू होता सविनय कायदेभंग चळवळीचा. त्यामुळं फक्त दुसऱ्याच गोलमेज परिषदेला काँग्रेस उपस्थित होती. आणि 3ही गोलमेज परिषदेला कोण उपस्थित होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आलं लक्षात? 3ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते. बघा, गोलमेज परिषदा कुठं झाल्या? लंडनमध्ये. लक्षात, पहिली 30ला, दुसरी 31ला, तिसरी 32ला. कोणाच्या अध्यक्षतेखाली झाल्या? ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली झाला. कशासाठी बोलवण्यात आल्या होत्या? सायमन कमिशनच्या अहवालावर विचार करणे. सविनय कायदेभंगाचं का आलं? समजलं का? ओके, झालेली ना? प्रश्न झालेले आपले. आता लिहून घ्या, काही गडबड नाही आता, कारण वेळ संपत चालला. 5 मिनिटाकरता कुठं सुरू करायचं नवीन आता? उद्या फक्त काय करा, पुस्तकात मी भरपूर तरतूद दिल्या, पण मला ज्या वाटतात ना त्याच्यावरतीच प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे इथं 2-2, 4-4च दिलेले आहेत. त्याला वेळ नाही घ्यायचा, फक्त समजून सांगण्यासाठी मला जेवढा वेळ लागतो तेवढा तुम्हाला लिहिण्यासाठी लागला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागला पाहिजे. झालंय? नाही, हे तारखाना का टाकत बसू तुम्ही? तुमच्या कुठं डोक्यात राहणार आहे? त्या ढोबळ मानानं 30, 31, 32 बस झालं. आणि प्रतिनिधी काय करायचे?
संस्थानिक आणि पार्लमेंटचे सगळे 16 आहे, इथं पार्लमेंटचे 16 आणि संस्थानिक 16, इथं तेच आणि उरलेले मग राजकीय पक्षांचे. मग इथं किती 57 आहे, इथं 75 आहे, इथं 14 आहे, उरलेले जे आहेत ते. पण तुम्ही बिरीत वजाबाकी करा, तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. मी केल्यावर माझ्याच लक्षात राहील ते. झालंय. हां, फक्त उद्यापासून लक्षात ठेवा, असं सुरू केलं त्याच वेळेस महत्त्वाचे तरतुदी टाकून द्या. या कंसातलं इतकं लिहिण्याची गरज नाही. आता ह्या एकदम काटून छाटून आणलेल्या एवढ्या तरतुदी एवढ्या फक्त समजून घ्या आणि त्याच वेळेस लिहित चालायचं. ठीक आहे. आता इथं 2-3चे आहेत, इथं 4चे आहेत. मग काय करायचो, पहिले 4 समजून घेऊ आणि मग तुम्हाला लिहिण्यासाठी देत जाईल, म्हणजे तिकडं आपल्याला हे करता येईल मला. हां, ठीक आहे. थांबू आपण आज, उद्या बघू.